नमस्कार मित्रांनो, 3 राज्याच्या सीमेवर बसलेला जिल्हा म्हणजे सोलापूर. आज आपण बघणार आहोत सोलापूरमधील मजबूत आणि अजूनही सुव्यवस्थित असलेला भुईकोट सोलापूर किल्ला. मित्रांनो, हा किल्ला शहराच्या मधोमध असून या किल्ल्याच्या एंट्रन्ससाठी किल्ल्याच्या बॅक साईडने जावे लागते. गेटमध्ये एंट्री करताच तुम्हाला डाव्या साईडला हे तिकीट घ्यावे लागते. या ठिकाणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट सुविधा आहे. पर पर्सन 20 रुपये तिकीट हे घेतले जाते. मित्रांनो, आता आपण स्टार्टिंगला त्या गेटमधनं आत आलोय. ते गेट सध्या असं बांधलेलं आहे इथं आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं गार्डन लागतं. या गार्डनमधून किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या साईडला बघू शकता तुम्ही ही किल्ल्याची तटबंदी आणि या तटबंदीच्या या रस्त्याने आपण आता किल्ल्याच्या मेन गेटकडे जाणार आहे. किल्ल्याच्या मेन गेटच्या आधी तुम्हाला इथं असं भलं मोठं गार्डन बघायला भेटेल आणि ते गार्डन संपताच पुढे किल्ल्याचं मेन गेट लागतं. मग नंतर आपण मध्ये जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे एक भुईकोट किल्ला बघण्यासाठी. सोलापूरचा भुईकोट किल्ला. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल किंवा माहिती नसेल पण मी तुम्हाला सांगतो. किल्ल्यांचे हे 3 प्रकार असतात. सर्वात पहिले असतो गिरिदुर्ग प्रकार, म्हणजे जे किल्ले जसं की डोंगर दऱ्यामध्ये असतात. रायगड, राजगड, जलदुर्ग म्हणजे जंजिरा, सिंधुदुर्ग हे झाले जलदुर्गमध्ये. आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे असतो भुईदुर्ग. भुईदुर्ग किल्ला प्रकार म्हणजे या प्रकारामध्ये किल्ला हा कुठेही पाण्यात नसून किंवा किल्ला कुठे हा डोंगरात नसून तो एकदम सपाट जमिनीच्या भागावर असतो. तोच किल्ला मी आज तुम्हाला दाखवायला आणलेला आहे. हा आहे सोलापूरचा भुईदुर्ग किल्ला. हा किल्ला इतका मोठा आहे, भुईदुर्ग प्रकार आहे. भुईदुर्ग प्रकारावरती पण इतका सुंदर किल्ला असू शकतो आणि त्या किल्ल्याची रचना एवढे छान प्रकारे आणि तसंच त्या किल्ल्याची भुईदुर्ग असल्यामुळे त्या किल्ल्याची ही सेफ्टी कशी होती किंवा त्या किल्ल्यावरती कशा प्रकारे सैन्यांना अडवले जात हे आपण पुढे बघणार आहोत. चला. मित्रांनो, अजून जेव्हा आपण या भुईकोट किल्ल्यावर आलो, हा सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे. आपण या किल्ल्यावर आलो आहे. तर मी आता तुम्हाला मागे सर्वात पहिले आपण किल्ल्यामध्ये एंट्रन्स करणार आहोत. तर तुम्हाला मी बाहेर दाखवलं. आपण त्या ठिकाणी 20 रुपये तिकीट काढलं. 20 रुपये तिकीट आहे आणि हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे. तुम्ही बघितलं असेल बरेच किल्ल्या ठिकाणी की किल्ल्याची ही जो मेन एंट्रन्स असतो तो थोडासा क्रॉसमध्ये असतो, म्हणजे दुश्मनांना लगेच किल्ल्यावर अटॅक न करता यावं म्हणून. त्याचप्रमाणे याचंही बांधकाम कसं आहे समोरविस्तर आपल्याला समजत नाही. पण जसं आपण टर्न मारला की या ठिकाणी हा हत्ती दरवाजा आहे. हा हत्ती दरवाजा इथे एक चांगली गोष्ट म्हणजे हा दरवाजा पूर्वी खूप पडला जडला होता, पण येथील पुरातत्व विभागाने हा आता हा लेटेस्टमध्ये नवीन लावलेला आहे. जसं असं वाटतं तसं हा पूर्वी काळातील दरवाजा आहे, ओरिजिनल दरवाजा आहे. आणि हा आहे हत्ती दरवाजा सर्वात मोठा. इथून किल्ल्यामध्ये एंट्रन्स केलं जातं. याच्या साईडला इकडे तुम्हाला मी एक नागबावडी दाखवतो. या विहिरीचा आकार वेडा वाकडा असल्या कारणाने या विहिरीला नागबावडी असे म्हटले जात असे. बहुतांश या विहिरीचा उपयोग किल्ल्यातील पाणी पुरवठा करण्यासाठी केला जात असत. मित्रांनो, आपण आता नेमकं बघितलं असेल त्या साईडला नागबावडी बघितली. मी तुम्हाला नागबावडीचं महत्त्व पण सांगितलं की पूर्वी किल्ल्यावरती पाण्याची सुविधा करण्यासाठी ही नागबावडी बनली होती. या ठिकाणी पूर्ण किल्ल्याला पाणी पुरवठा केला जात असत. तर आपण हत्ती दरवाजामधून आतमध्ये जाणार आहोत आणि किल्ला बघणार आहोत. हत्ती दरवाजामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यास
हा लागतो शहर दरवाजा. या वास्तूस देवड्या असे म्हटले जाते. या ठिकाणी सैन्यांची घोड्या किंवा सैन्यही राहत असत. मित्रांनो, आता मी इथं हत्ती दरवाजामधनं मध्ये आलोय आणि तुम्हाला मी मधला व्ह्यू दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला थोडीशी मधली माहिती सांगतो, त्याच्यामुळे मी हे केलंय, माझ्यावर फोकस केलाय. तुम्ही बघू शकता मध्यभागी आल्यावरती तुम्हाला हा एक दरवाजातून मध्यभागी आल्यावरती हा एक स्पेस लागतो. पूर्वी या स्पेसवरती लाकडी बांधकाम असावं आणि आता या ठिकाणी म्हणजे ते झाड उडलेले आहेत आणि तुम्ही आता या साईडला बघू शकता या ठिकाणी सैन्यांना उभं राहण्यासाठी देवडी म्हणलं जातं या जागेला. सैन्यांना उभं राहण्यासाठी इथे प्रत्येक ठिकाणी देवडी आहे आणि या देवडीत तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी तोफा ठेवून हा मेन डोअर्सच्या आतला भाग असल्यामुळे इथे तोफा ठेवून बाहेर सैन्यांवरती नजर ठेवली जात असत आणि दुश्मनावरती नजर ठेवली जात असत. आणि तुम्ही बघू शकता हा जो छोटासा दरवाजा आहे, ज्या टायमाला एमर्जन्सीमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये यायचं असेल तेव्हा हा दरवाजाचा वापर केला जात असेल आणि ज्या टायमाला किल्ल्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात सामान वगैरे किंवा काही असेल त्या टायमाला या दरवाजाचा उपयोग केला जात असेल. आता किल्ल्याच्या बऱ्यापैकी मध्यभागी आलोय, आतमध्ये आलोय. तर किल्ल्याची जी बाहेरील बाजू आहे आणि तटबंदी एकदम शाबूत आहे, पण जसं तुम्ही आतमध्ये येसाल तर मध्ये ही वास्तू खूप चांगल्या प्रकारे अजूनही आहे. इथल्या बांधकामाला कुठलीही इजा पोहोचलेली नाहीये. हे खलबतखाना किंवा मग दारू गोळ्याचं कोठार किंवा मग गोडे बांधण्याची जागा, पाण्याचं टाकं, सैन्यांची राहण्याची जागा, अशा प्रकारच्या ही इमारती असू शकतात. या इमारती अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे, पण या इमारतीची मध्ये तुम्हाला दाखवतो, या इमारतीचा जो इथं झालेला कचरा आहे तो वगैरे जे आहे सगळं या इमारतीमध्ये टाकण्यात आलं. याला जर अजून स्वच्छ करून याची थोडं बहुत काम केलं तर ही वास्तू अजूनही चांगली असल्यामुळे ही पूर्णसारखी पुन्हा इथं निर्माण होईल. आता आपण वरच्या साईडला जाऊ आणि तटबंदी बघूया. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा जो भुईकोट किल्ला आहे, भुईकोट किल्ला म्हणजे तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या आजूबाजूला जरा दाखव रे, किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण बिल्डिंग्स आहे. म्हणजे हा किल्ला कुठेही एखाद्या पाण्यामध्ये किंवा हा किल्ला कुठे असं एखाद्या डोंगरामध्ये नाहीये, तर हा एकदम जमिनीवर, सपाट जमिनीवर आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला या किल्ल्याबद्दल छोटीशी अशी माहिती सांगतो की तुम्ही म्हणसाल की हा जो भुईदुर्ग किल्ला किंवा जमिनीवर किल्ला आहे, मग या किल्ल्यावर कोणी पटकन का अटॅक करून हा किल्ला जिंकू शकत होतं, मग अशा प्रकारे काही घडलंय का, किंवा हा किल्ल्यावरची सुरक्षता कशी होती, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी तुम्हाला या किल्ल्याबद्दल थोडंसं आता माहिती सांगतो की या किल्ल्याची सुरक्षितता कशी केली जात होती. हा आहे भुईदुर्ग किल्ला. म्हणजे हा किल्ला सपाट जमिनीवर बांधलेला आहे. 1695च्या आसपास हा किल्ला बांधला असेल आणि या किल्ल्याचं जे वास्तुशैली आहे ते बघून असं लक्षात येतं की हा किल्ला आपल्या मराठा राजांनीच बांधलेला आहे. आणि नंतर या किल्ल्यावरती मोगलांचं राज्य होऊन गेलं याची निशाणी म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हा जो मिनार आहे याच्यावर लक्ष देऊ शकतो की हा किल्ला पूर्वी आपल्या लोकांनी बांधला, नंतर याच्यावरती मोगलांनी राज्य केलं आणि त्यांची सुद्धा इथं छाप सोडून गेलेली आहे. आता हे राहिला प्रश्न की
किल्ल्याच्या सुरक्षिततेबद्दल माहिती सांगायचं तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे हा एक भुईदुर्ग किल्ला आहे, जमिनीवर किल्ला होता. या किल्ल्याची सुरक्षा कशी केली जात होती तर स्टार्टिंगला एक खंदक राहायचं, एक पाण्याचा असा पूर्ण मोठा वेढा घातलेला राहायचा किल्ल्याला चारी बाजूला. आणि 22 एकरमध्ये किल्ला आहे. पूर्ण 22 एकरमध्ये असा पूर्ण नदी आणि नदीसारखा पूर्ण एक वेढा किल्ल्याला होता. त्याच्यामध्ये पाणी राहायचं, त्याच्यामध्ये मगर साप वगैरे राहायचे. नंतर खंदक राहायचं. खंदक नंतर ह्या किल्ल्याला चारही बाजूने माझ्या मागे बघू शकता अशी तटबंदी राहायची. म्हणजे जो दुश्मन किल्ल्यामध्ये आला सगळ्यात पहिले त्याला त्याचा हत्यार घेऊन पाण्यातून पळत यावं लागायचं. चुकूनही तो त्याचं हत्यार घेऊन पाण्याच्यावरती आला पुढे खंदकात सापडायचा. खंदकातूनही वाचला तर तो पुढे या तटबंदीवरून तुम्ही बघू शकता. तटबंदी अजूनही साबित आहे. या तटबंदीवरून तुम्हाला मी दाखवले जे तोफगोळे ते ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा केली आहे. त्या जागेतून तोफगोळ्यांचा मारा करून त्या सैन्यांना खाली पाडलं जातं. म्हणजे जमिनीवर असूनही या किल्ल्याची खूप चांगल्या प्रकारे सेफ्टीच्या बाबतीमध्ये रचना केलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला माझ्या मागे ही जागा दिसते, तुम्ही बघू शकता. ही जागा पूर्ण पडलेली आहे, फक्त इथं तटबंदी दिसते. तर या जागी पूर्वी काहीतरी महल किंवा मग कसलाही राजवाडा असेल. या दुसऱ्या दरवाजातून आपण इथनं मागून आलो आहे आणि या साईडनं बघत ही किल्ल्याची तटबंदी आणि ह्या मागच्या साईडला ही तटबंदी आहे पण पडलेली आहे. आणि या ठिकाणी बहुधा महल असावा किंवा एखादा राजवाडा असावा छोटासा, पण तो आता बिलकुलही अस्तित्वात नाही आहे. आपण आता पुढे ह्या साईडला तटबंदीच्या बॅक साईडला जाऊन बघणार आहोत त्या साईडला काय आहे. मित्रांनो, तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता. हा आहे महाकाल दरवाजा. तुम्हाला मी या दरवाजाबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. जेव्हा पूर्वी ह्या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना 1600 शतकामध्ये बांधकाम चालू असताना या किल्ल्याचा हा जो महाकाल द्वार आहे हा बांधकाम करत असताना व्यवस्थित बांधकाम होत नसे आणि तो सारखा पडायचा. त्यामुळे त्या काळामध्ये या किल्ला किंवा या किल्ल्यातील हे महाकालेश्वर द्वार बांधताना तुम्ही या साईडला बघू शकता. इथे महाकालेश्वर मंदिर आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता मुंजा बाबा म्हणून एक लहान म्हणजे एक देव आहे मुंजा बाबा आणि त्यांची इथे पूजा केली जाते. तर इथली स्टोरी अशी आहे की हा जो मुंजा बाबा आहे म्हणजेच या ठिकाणी एका छोट्या लहान मुलाचा नळबळी देऊन ह्या दरवाजाचं बांधकाम करण्यात आलं होतं. त्यानंतर हा दरवाजा कधीच पडला नाही आणि अजूनही तो एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. माझ्या मागे बघू शकता. स्थानिकांनी या मंदिरामध्ये अशी गोष्ट सांगितली की हे मंदिर ज्या टायमाला या किल्ल्याच्या उत्खननाचे काम चालू असताना उत्खनामध्ये त्यांना हे मंदिर खाली सापडलंय. बघू शकता किल्ल्याच्या वरच्या साईडला आणि खाली थोडंसं असं एक खोल तळा टाईप आहे आणि मध्ये हे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या वास्तुशैलीवरती असं वाटतंय की हे मंदिर महादेवाचे असेल. बघू शकता इथे खाली महादेवाची पिंड आहे आणि मंदिर हे पूर्ण पडच्या अवस्थेमध्ये. येथील काही स्थानिक लोक आपल्याला भेटलेत, आपण त्यांना विचारू, ते आपल्याला थोडी माहिती देतील.
मित्रांनो तुमचं नाव सांगू शकता काय दोघांना? ओके, आणि तुझं? ओके, तुम्ही या किल्ल्याबद्दल थोडी काही माहिती सांगू शकता का? तुला जे असेल ते तुझा इथल्याबद्दल थोडीफार माहिती. किल्ला आहे. ओके, इथं इथं पर्यटन वगैरे राहता का? मला असं इथं पर्यटक खूप जास्त दिसत नाही. जास्त येत नाही का? ओके, पण किल्ला खूप बघायला खूप छान असं वाटतंय. ठीक आहे, चालतं. आपण आता पुढे बघू. मित्रांनो, किल्ल्याच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हे आहे मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर. किल्ल्याचं उत्खननाचं काम चालू असताना ह्या बॅक साईडला एक छोटंसं गड्डं सापडलं आणि मंदिराचे अवशेष सापडत गेले. त्या टायमाला तुम्हाला इथे खाली बघू शकता हे मंदिर भेटलंय. बऱ्यापैकी पडलेल्या झाडा अवस्थेमध्ये हे मंदिर आहे. त्या जाळीच्या मध्यभागी आणखीनही मंदिर खोल आहे, तिथे महादेवाची पिंड आहे. या मंदिराच्या अपोजिट साईडला तुम्ही समोर बघू शकता, या साईडलाही एक मस्जिद आहे. आणि दुर्दैव आपलं एवढं वाईट आहे की ही मस्जिदची अवस्था अजूनही चांगल्या प्रकारे आहे, तुम्ही ते बघू शकता. पण तेच आपले जे मंदिर आहे, मंदिर ही खूप पडलेल्या अवस्था आहे. आपण या साईडने या खाली तळघरातल्या मंदिराकडनं आणि इकडल्या ह्या मस्जिदाकडनं इकडं आल्यानंतर तुम्हाला ही किल्ल्याची तटबंदी लागेल. आणि तटबंदीतून आपण परत एक छोटंसं, जसं आपण बाहेर नागबावडी बघितली तसं एक छोटं परत पाण्यास टाका हे आतमध्ये आहे. ज्या टायमाला सैन्य किल्ल्यावरती अटॅक करत असत आणि त्या अटॅकनंतर बाहेरील जर तळ्यावरती कब्जा करण्यात आला तर तुम्हाला इथे आतमध्ये एक विहीर बघायला भेटेल. आणि या विहिरीमध्ये आपण खाली जाऊन बघू शकता. मित्रांनो, आपण स्टार्टिंगला जो किल्ला बघितला तुम्हाला मी दाखवलाच. या किल्ल्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी वाटली की या किल्ल्यामध्ये आपण फॅमिली ट्रिपही करू शकतो. कारण की हा किल्ल्याच्या बॅक साईडला आपण बघितला, असं आपण त्या फ्रंट साईडला बघितला, तिकडून नंतर इथं मध्यभागी आल्यावरती बघू शकता इथं खूप मोठं असं गार्डन आहे. इथं फॅमिली घेऊन तुम्ही गार्डनला व्हिजिटही करू शकता. इथं म्हणजे किल्ल्याच्या बॅक साईडला गार्डन आहे आणि याच गार्डन हे किल्ल्यामध्येच येतं. त्यामुळे या गार्डनला आणि याला पूर्ण अशी चारी बाजूला तटबंदी आहे. आपण जेवढा किल्ला बघितला तेवढा किल्ल्याचा मेन भाग होता. आता आपण बघणार आहोत तटबंदी भाग. मित्रांनो, आपण आता तटबंदीवर आले. बघू शकता ही किल्ल्याची भली मोठी आणि भक्कम अशी तटबंदी आहे. कुठल्याही प्रकारे तटबंदी तुटलेली नाही. आणि तुम्हाला मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या मंदिराच्या साईडनं अशी पूर्ण नदी राहत होती आणि किल्ल्याच्या त्याच्यानंतर खंदक राहत होते. हे बघू शकता तुम्ही खंदक, आणि ह्या साईडला ही नदी चारी साईडनं. आणि नंतर त्याच्यातूनही दुश्मन वाचून आला तर तो या तटबंदीच्या वरचा जो सैनिक राहायचा त्याच्यातून बिलकुल वाचून नसे. त्यामुळे हा किल्ला जमिनीवर असूनही एवढा सुरक्षित राहिला आणि एवढ्या व्यवस्थित तुम्हाला किल्ल्यावरून तुम्ही बघू शकता. या साईडला सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मी एक बुर्जावर उभा आहे. या बुर्जावर तुम्हाला किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित दिसेल. कोणता? मित्रांनो, आपण आता बघणार आहोत निशान बुरुज. ही आहे किल्ल्यातील सर्वात उंच जागा निशान बुरुज. या बुरुजावर जाण्यासाठी तुम्हाला
किल्ल्याच्या पश्चिमेस एक सुव्यवस्थित अशी वाट दिसेल. आता अशा ठिकाणी आलोय. किल्ल्याची सर्वात उंच जागा आहे ही आणि या ठिकाणी वरती एक झेंडा लावला जातो. आपण तो आता झेंडा बघणार आहोत. इथे शिवजयंतीला आणि असेच आपले जे कार्यक्रम असतात मोठे मोठे त्या टायमाला या ठिकाणी आपला भगवा ध्वजा फडकवला जातो आणि या ठिकाणून किल्ल्याची पूर्ण तटबंदी तसेच पूर्ण किल्ला समोर एक सिद्धेश्वर टेम्पल या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील. मित्रांनो, मी तुम्ही माझे बरेच ब्लॉग बघितले असतील किल्ल्यांचे. तर भुईकोट किल्ल्यामधील हा माझा एक मी बघितलेला सर्वात छान आणि सर्वात सुरक्षित किल्ला आहे. तुम्हाला या किल्ल्याची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला या किल्ल्यामधून मी माहिती दिली आहे तुम्हाला सहसा ह्या किल्ल्याची माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही, कारण हा किल्ला थोडासा खूप चांगल्या प्रकारे बांधकाम आहे, खूप अजूनही व्यवस्थित कंडिशनमध्ये. पण इथं पर्यटन जे आहे इथले खूप कमी आहे. या ठिकाणी एक गार्डन आहे, पर्यटक फक्त या गार्डनमध्ये येऊन बसतात आणि गार्डनमध्येच राहतात, किल्ला फिरत नाही. मी तुम्हाला किल्ला बऱ्यापैकी फिरवला दाखवला आहे. हा किल्ला खूप चांगला आहे, बघण्यासारखा आहे. आवर्जून या किल्ल्यावर या, भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.